स्वाध्याय इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 3 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर, एका सेकंदाने सुवर्ण पदक हुकले त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढल्यामुळे कविताला दिलासा मिळाला। कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर, कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले। कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर, जेव्हा कविताने नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा शिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले। कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? आपल्याला आई उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही। कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर, कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते। कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते। प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर, सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात। कविता जितेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर, कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती। या ओढाताणीतून सुटका व्हावी म्हणून जितेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला। शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक जितेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली। हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर, कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले। तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो। आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली त्यामुळे तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, तिची कीर्ती हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते। कविताची आई-वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर, कविताच्या पायांमधील दौड
प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनी खूप अथक प्रयत्न केले, म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर: जिद्द व अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, अशी प्रेरणा कविताकडून आपणास मिळते. प्रश्न 3. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. पण, वेगळेपण, नवीन शब्द, लहानपण. दार, चमकदार, नवीन शब्द, बहारदार. पणा, कमीपणा, नवीन शब्द, शहाणपणा. पणी, लहानपणी, नवीन शब्द, जागेपणी. आर्थिक, नवीन शब्द, व्यावहारिक. खंडित, नवीन शब्द, आनंदित. प्रश्न 4. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. दिलासा मिळणे. खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. गराडा पडणे. सलमान खान गावात येताच त्याच्या भोवती लोकांचा गराडा पडला. कणखर बनणे. दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले. ओढाताण होणे. शेतातले काम व शाळा यामुळे कुमारची फार ओढाताण होते. नात्यातील वीण गहिरी असणे. राम आणि लक्ष्मण यांच्या नात्यातील वीण गहिरी होती. वणवण सहन करणे. नोकरी मिळवण्यासाठी दीपकने खूप वणवण सहन केली. प्रश्न 5. समान अर्थाचे शब्द लिहा. माय, आई, लेक, मुलगी. बळ, शक्ती. गहिरे, खोल. क्रीडा, खेळ. वडील, बाप. प्रश्न 6. तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो? तो का आवडतो? मला भोवरा खेळणे जास्त आवडते, कारण भोवरा फिरत असताना त्याकडे एकसारखे पाहत राहावे असे वाटते. प्रश्न 7. तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. मला मैदानी आणि बैठे असे दोन्ही खेळ आवडतात, कारण या दोन्ही खेळात एक प्रकारची स्पर्धा असते. स्पर्धा करण्याची इच्छा हा माझा स्वभाव आहे, म्हणून मला मैदानी व बैठे दोन्ही खेळ आवडतात. प्रश्न 8. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहाचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा.
तुमची गल्ली गाव कशाने वेढलेले आहे? उत्तर, वेढलेले म्हणजे चारही बाजूंनी वेढले घातलेले. ख. आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. उत्तर, वेढलेले म्हणजे सर्वत्र. इ. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत. उत्तर, वेढलेले म्हणजे जिकडे पाहावे तिकडे. कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात. उत्तर, वेढलेल्या म्हणजे समोर आणि आजूबाजूला. प्रश्न 9. शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. खालील दिलेले शब्द लक्षपूर्वक वाचा व समजून घेऊन तुमच्या वहीमध्ये जशास तसे हे शब्द लिहून काढा. प्रश्न 10. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा. महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळाचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा का पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार. क्रीडा महोत्सव. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सव नाशिकच्या माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात जानेवारी 23 ते 26 पर्यंत संपन्न झाला. 26 जानेवारीला बक्षीस समारंभ होता. या महोत्सवात 23 शाळांनी सहभाग घेतला होता. या महोत्सवात कबड्डी, खो खो, 10 षटकांचे क्रिकेट व फुटबॉल या खेळांचा समावेश होता. मला क्रिकेटची स्पर्धा विशेष आवडली कारण ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. सर्व चमू आपल्याला राज्य पातळी गाठायची आहे या चुरशीने खेळत होते. स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडल्या. शेवटच्या दिवशी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. मी व्हॉलीबॉल खेळते. व्हॉलीबॉलमध्ये मला आपल्या शाळेचा चमू राज्य पातळीवर खेळलाच पाहिजे अशी जिद्द क्रीडा महोत्सवामुळे माझ्या मनात निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.